तुमचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल आर्यन सर्स महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये MPSC कंबाईन पूर्व परीक्षेसंदर्भात अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे एक्झाम ओरिएंटेड महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर चला तर बघूया की अंकगणित व बुद्धिमत्तामधील एक्झाम ओरिएंटेड महत्त्वपूर्ण टॉपिक. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये मित्रांनो, सर्वात आधी आपण बघूया अंकगणित. त्यामध्ये मित्रांनो, संख्या पद्धतीवरती प्रश्न आहेत. त्यामध्ये तुम्हाला वर्ग, वर्गमूळ या संदर्भातले प्रश्न येतात. त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण, त्यानंतर आहे मित्रांनो वयवारी, एज, त्यानंतर मित्रांनो आहे भागीदारी, त्यानंतर आहे शेकडेवारी, त्यानंतर आहे मित्रांनो नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर आहे मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो काळ, वेग आणि अंतर. याच्यामध्ये अनेक प्रश्न येतात की दोन व्यक्ती जर इतके काम इतक्या वेळात करू शकतात, तर त्यातील जर एक व्यक्ती जर कमी झाला तर उरलेले काम एक व्यक्ती किती वेळात करेल, अशा पद्धतीचे प्रश्न अनेक वेळा दिलेले जातात. काळ व काम पुन्हा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये महत्वपूर्ण जे टॉपिक आहेत त्यावरती जे प्रश्न येतात ते आपल्याला बघायचे आहे. विधाने, अनुमान आणि निष्कर्ष या टॉपिकवरती अनेक प्रश्न येतात. त्यानंतर मिसिंग नंबर, संख्या शोधणे यावरती प्रश्न असतात. त्यानंतर आहे मित्रांनो दिशा व ज्ञान, डायरेक्शन यावरती अनेक प्रश्न आहेत. नातेसंबंध, ब्लड रिलेशन म्हणतो आपण त्याला, त्यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो आरशातील प्रतिमा, मिरर इमेज. त्यानंतर मित्रांनो कागदाची घडी, पेपर फोल्डिंग वरती प्रश्न आहेत. त्यानंतर डायस, ठोकळ्यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो सांकेतिक भाषा. त्यानंतर आहे मित्रांनो वेन आकृती, आणि नंतर आहे मित्रांनो बैठक व्यवस्था. मित्रांनो, किमान या जे महत्वपूर्ण जे हे 10, 8, 9, 10 टॉपिक आहेत, अंकगणितचे 9, 10 आणि बुद्धिमत्तेचे 10 एवढे किमान करणं गरजेचे आहे, कारण यावरती प्रत्येक वेळा प्रश्न असतो. त्यामुळे या टॉपिकची चांगली रिवाईज करा, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि आपल्याला मॅथ रिझनिंग मध्ये एक चांगला स्कोर मिळेल या उद्देशाने त्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा. कारण मित्रांनो हा जो विषय आहे हा विषय गेम चेंजर म्हणून विषय आहे हा, आणि खूप महत्वाचा आहे. त्यामुळे याची भरपूर प्रॅक्टिस करा, रोज याची प्रॅक्टिस करत जा. हा विषय आणि चालू घडामोडी हे दोन विषय असे आहेत की ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला नियमित रोज करणं जरुरी आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.